नमस्कार, मी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करते। पावसाळ्याचं सीझन सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये रानभाज्या बऱ्याच मिळतात। तर त्याच्यातलीच एक आपण कंटोल्याची भाजी कशी करतात हे आता आपण पाहणार आहोत। चला तर आपण पाहूया कंटोल्याची भाजी कशी करतात ते। हे कंटोले आहेत। आज आपण कंटोल्याची भाजी करणार आहोत। हे कंटोले आहेत आणि फोडणीला घालायला हा कांदा, एक टोमॅटो, खोबरं आणि कंटोले हे असे कट करून घ्यायचे। त्या आतमधील बिया जर जून असतील तर ते काढायच्या, कोळे असतील तर ठेवायच्या। आणि हे बटाटे आहेत, व्यंजन म्हणून बटाटा घातलेला आहे। याच्यात आपण काळे वाटाणे किंवा हरभरे सुद्धा घालू शकतो। गॅस ऑन करून हा टोप ठेवलेला आहे आणि या टोपामध्ये ह्या 3 पळ्या भरून तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात हा कांदा घातलेला आहे। कांदा लालसर झाल्यावर त्याच्यात आपण हा टोमॅटो घालूया। ही अर्धा टीस्पून हळद घालूया आपण। कांदा चांगला लालसर झालेला आहे आणि त्याच्यात हा 1-1.5 चमचा मसाला घालूया। लाल मसाला आहे। टोमॅटो घालूया आणि टोमॅटो घातल्यावर आपण हे साफ केलेले हे 1 चमचा मीठ घालूया आणि बटाटे पण घातलेले आहेत आणि हे चांगलं असं मिक्स करून आपण शिजवायला ठेवूया। शिजवायला ठेवताना याच्यावर एक प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये पाणी ठेवायचं। तर हे असं आपण चांगलं मिक्स करूया। झालेले आहेत मिक्स। आता याच्यावर प्लेट मीडियम गॅसवर ही भाजी आता शिजवायला ठेवूया। 20 मिनिटांनी ही भाजी शिजवली आहे आणि याच्यात आपण हे खोवलेलं ओल्या नारळाचं खोबरं घालूया आणि हे मिक्स करूया। भाजी शिजायला ठेवून 25 मिनिटं होऊन गेली आहेत। आता आपण भाजी शिजली का ते पाहूया। तर हे पहा, ही भाजी चांगली शिजलेली आहे। जवळजवळ अर्धा तास ही भाजी तयार होण्यासाठी लागतो। ही बघा, भाजी छानपैकी शिजून आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया। शिजलेली आहे आणि याच्यात आपण हे खोवलेलं ओल्या नारळाचं खोबरं घालूया आणि हे मिक्स करूया। भाजी शिजायला ठेवून 25 मिनिटं होऊन गेली आहेत। आता आपण भाजी शिजली का ते पाहूया। तर हे पहा, ही भाजी चांगली शिजलेली आहे। जवळजवळ अर्धा तास ही भाजी तयार होण्यासाठी लागतो। ही बघा, भाजी छानपैकी शिजून आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया। आपली कंटोल्याची भाजी आता तयार आहे आणि ही अशी दाल मसाला घालून मसालेदारच बनवावी लागते। आणि आता आपण ही प्लेटमध्ये सर्व करूया। ही भाजी वरण भात भाजी किंवा भाकरी बरोबर, चपाती बरोबरही आपण खाऊ शकतो। पावसाळ्यामध्ये मिळणारी ही कंटोल्याची भाजी आहे। ही मसालेदार बनवावी लागते कारण कंटोल्यांना एक वेगळी चव असते, कारण कंटोली रानभाजीच आहे। आता त्याची शेती केली जाते त्यामुळे ती मार्केटमध्ये अवेलेबल असते। पण पहिल्यांदा कसं रानामध्येच ही भाजी मिळायची आणि ती सुद्धा पावसाळ्यामध्येच मिळायची। आणि ह्या कंटोल्यांना थोडी अशी मिरमिरीत अशी चव असते, त्याच्यामुळे ह्याच्यात मध्ये मसाला घातला जातो। मित्रांनो, खूप छानपैकी आपली कंटोल्याची भाजी आता तयार आहे आणि गरमागरम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटही जरूर करा।